एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातला पहिला पाऊल हा एवढा चांगला पडू शकतो याची जाणीव मला वाटतं एकदा जेव्हा एक चांगली टीम एकत्र येते तेव्हा होते. माझं पहिलं प्रोडक्शन जे कुटुंबबरोबर केलं त्यात रवी जाधव यांचं डिरेक्शन, विशाल शेखर आणि चिनार महेश यांचं म्युझिक, उत्कृष्ट कलाकार. मला वाटतं की बाल कलाकार असतील, सिनियर कलाकार सर्वांची साथ. विषय अवघड होता जेव्हा मी वाचला होता, नंतर एकत्रित बसून मी पाहिला. मला वाटतं की मी लोकांना काय सांगू की मी पहिला चित्रपट प्रोड्यूस करतो, तोही बीपी. परंतु जेव्हा त्या डेप्थमध्ये गेलो की या विषयाची गरज आहे आणि आज हा विषय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि या विषयाची चर्चा झाली पाहिजे असा विचार करून आम्ही हा चित्रपट लोकांपुढे आणला. परंतु याचं सगळं श्रेय हे लोकांना जातं की त्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांनी पसंत केला, त्यांनी रेकमेंड केला. जेव्हा एखादा चित्रपट रेकमेंड होतो तेव्हाच तो 50 दिवस चालतो. तर ह्या चित्रपटाचं सगळं सक्सेस याचं श्रेय आम्ही लोकांना देतो. छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. एक शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यानंतर मार्केट रेट वाढून ते शेअर्सची डबल प्राईज येते तेव्हा जो आनंद होतो बिझनेसमॅनना, तेवढा मला आनंद झाला आहे. आणि मला असं म्हणायला आवडेल की सिनेमासाठी हे खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे रवी सरांचं आणि त्याचा मी एक भाग आहे, याचा मला प्रचंड अभिमान आहे. सिनेमा चांगला होतो पण तो जेव्हा व्यावसायिक यशही मिळवतो तेव्हा मला असं वाटतं की त्याची संपूर्ण प्रोसेस ही चांगल्या अर्थाने पूर्ण होते. जे बीपीचं झालं त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आहे. मला स्वतःला वैयक्तिक खूप आनंद झाला आहे कारण याचा विषय खूप वेगळा होता आणि या वेगळ्या विषयाला सगळ्या लोकांनी उचलून धरलं. मुख्य म्हणजे तरुण पिढीने उचलून धरलं, वयात येणाऱ्या मुलांनी उचलून धरलं, कारण त्यांच्यासाठीचा हा चित्रपट होता. म्हणजे आमच्या चित्रपटाचे प्रमुख कलाकार ही वयात आलेली 4 मुलं आहेत, हे तुम्हालाही माहिती असेल आता. तर त्या वयोगटातल्या त्या पिढीने या चित्रपटाला उचलून धरलं ही माझ्या दृष्टीने सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे.